चीनमधल्या नव्या विषाणूमुळे जगाला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे। या विषाणूमुळे चीनमध्ये हाहाकार माजल्याच्या बातम्या आल्यात। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। कोविड-19च्या 5 वर्षांनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूचा संसर्ग पसरत असल्याचं समोर आलंय। त्याची लक्षणं सुद्धा कोरोना व्हायरस सारखी आहेत। या नवीन विषाणूचं नाव ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस म्हणजेच HMPV असं आहे, जो RNA विषाणू आहे। खोकला, ताप, नाक बंद होणं, घशात घरघर होणं। चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन ही लक्षणं नोंदवली आहेत। HMPV व्यतिरिक्त इन्फ्लुएन्झा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19ची प्रकरणं सुद्धा नोंदवली जातात। अस्थमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये संसर्गाचा धोका जास्त वाढतोय। या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष IMA डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। हा विषाणू कोविड सारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही। त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याची जो व्हिरुलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे। त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे। याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं, याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्यूमोनिया होण्यासारखीही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो। खोकल्यामुळे आणि शिंकण्यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो। जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर तो ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनिया देखील होऊ शकतो। HMPV विषाणू पहिल्यांदा 2001 मध्ये ओळखला गेला। एका डच संशोधकाने श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या नमुन्यांमध्ये हा विषाणू शोधलेला होता। मात्र हा विषाणू गेल्या 6 दशकांपासून अस्तित्वात आहे। हा विषाणू सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये वातावरणामध्ये असतो, परंतु हिवाळ्यामध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका सर्वाधिक असतो। 30 जानेवारी 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतिक महामारी घोषित केले आणि त्यामुळे आता आणखी काळजी घेणं गरजेचं आहे। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।